हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर आमच्या सिटीजवळनं एक किल्ला आहे, कासल नावाची सिटी आहे. तिथं आम्ही तो किल्ला बघण्यासाठी गेलेलो आहे. एका मैत्रिणीचे सासू-सासरे आले होते, तर त्यांना पण थोडं दाखवायचं होतं. आम्हाला पण मुलांना घेऊन थोडं बाहेर यायचं होतं. तर सर्व 4 फॅमिली मिळून आम्ही इथं किल्ला बघण्यासाठी आलेलो आहोत. मी पण फर्स्ट टाईम इथे हे तसं पाहिलं तर आमच्या सिटीच्या जवळच आहे, पण कधी मला एवढा इंटरेस्ट नव्हता याचा. पण सर्व मैत्रिणीमुळं फोर्समुळे मग मी आज आले. कारण की इथं ना किल्ला बघितलं वरून तर खाली आणि वर उतरायला ह्या टोटल एका साईडनं 150 पायऱ्या आणि जर खाली जायचं म्हटलं, खालून जर बघायचं म्हटलं तर एवढ्या 150 पायऱ्या उतरायच्या आणि परत 150 पायऱ्या चढायच्या. उतरायच्या वेळेस एवढं काही वाटत नव्हतं, पण चढायच्या वेळेस ना जाम घाम येत होता. पूर्ण असं घामाने अंग, कपडे सर्व ओले झाले होते. मुलांना काही वाटत नव्हतं. आम्ही बसत मधामध्येच थोडं पायरीवरती बसून आणखी चढायचो. तर अशा आहे टोटल 150 पायऱ्या. खूप दिसायला सुंदर दिसते आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे ना खूप छान वाटत होतं. खूप सारे फोटोज वगैरे आम्ही तिथे काढले खाली जाऊन. आणि मुलीनं खाली वर असं 2 वेळा केलं त्यांनी. पण त्या तरी पण एवढ्या ॲक्टिव्ह होत्या ना आणि आम्ही एकच वेळ खाली गेलो, एकच वेळ वरती आलो. तर जाम आमचे पाय दुखत होते. दुसऱ्या दिवशी तर सांगूच नका, जाम पायाची वाट लागलेली होती. तर इथं सर्व चिल्लेबिल्ले आम्ही एकाच गाडीमध्ये बसवले. त्यांना सोबत बसायचं होतं आणि मग सोबत बसून खेळतात त्या गाडीमध्ये. तर एका गाडीमध्ये सर्व चिल्लेबिल्ले बसवलेले आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये आणखी जी दुसरी आहे ते बसवलेले आहे. तर आता आम्ही इथंच गेलेलो आहे. इथंच कासलच्या जवळ एक मुलांचं खेळण्यासाठी असं पार्क होतं. वॉटर पार्क नाही, छोटंसं पार्क. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या खेळण्यासाठी, मोठ्यांसाठी पण आणि मुलांसाठी पण. तर तिथं आम्ही मुलांना घेऊन गेलो, कारण कासल वगैरे किल्ला त्यांना दाखवला. त्यांना एवढी मजा तिथं येत नाही, कारण खेळायला एवढं त्यांना तिथं मिळत नाही. खालीवर तेवढं केलं आणि संपलं त्यांचं. तर त्यांना थोडं बोर होत होतं. तर इथंच सिटीच्या जवळ आम्हाला हे दिसलं. तर इथं मुलांना घेऊन आला आणि मुलांनी तर मज्जा केलीच केली. त्यांच्याबरोबर आम्ही पण खूप मज्जा केली. खूप अशा वेगवेगळ्या राईड्स होत्या मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण. तर सकाळी आम्ही निघलो होतो 8 वाजता घरून निघालो होते आणि संध्याकाळचे आम्हाला रात्री 10-11 वाजलेले होते. त्याच्यानंतर आम्ही दुपारचा आणि सकाळचा जो नाश्ता आहे सोबत सर्व मिळून आणलेला होता, ते शूट करायचं माझं राहून गेलं. तर दुपारचं जेवण बसलं निवांत मस्त राईस असं पावभाजी मी बनवून नेलेली होती. आणि त्याच्यानंतर ना इथं एक रेस्टॉरंट भेटलं आम्हाला. तर संध्याकाळचं डिनर आम्ही तिथे केलं आणि इथं काहीतरी इव्हेंट चालू होता, म्युझिक चालू होता आणि खूप लोक असे डान्स करत होते. तर म्हटलं चला त्याच्यासाठी काही ओळख पाहिजे. मग आम्ही पण थोडं गेलो आणि थोडा आम्ही पण डान्स वगैरे केला. 5 मिनिट डान्स केल्यानंतर फ्रेश वाटलं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचं जेवण करून आम्ही निघालो. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.